अक्षर शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? अक्षर. कोणतं अक्षर शिकायचंय आपल्याला? घ. तर बघा आता कसं अक्षर शिकतोय आपण. हे काय काढलंय रे मी इथं? गोल काढलाय. गोल. काय काढलाय? गोल. मग मला सांगा, हे कोण आहेत तुमचे? हे सर. आणि बघा इथे एक आता मी शब्द काढतोय. हे आहे तुमच्या सरांचं घर. हे काय आहे तुमच्या सरांचं घर. आणि तुमचे हे सर आहेत ना सर, ह्या सरांना एक घोडा आहे. घोडा. काय आहे? घोडा. सरांनी तो त्यांच्या घरासमोर बांधलेला आहे. तो कुठे बांधलेला आहे? घरासमोर. सरांच्या घरासमोर काय आहे? घोडा. आणि मग त्या घोड्याच्या पायामध्ये काय आहे माहित आहे का तुम्हाला? त्या घोड्याच्या पायामध्ये आहे घुंगरू. काय आहे? घुंगरू आहे त्या घोड्याच्या पायामध्ये. आणि मग तो जो सरांचा घोडा आहे, त्या घोड्याच्या पाठीवर एक पक्षी बसलाय. पक्षी. कोण बसलाय? त्या पक्ष्याचं नाव आहे घार. काय नाव आहे? घार. आणि मग त्या घारीच्या पाठीवर बघा, घोड्याच्या पाठीवर जी घार बसली का नाही, ती कुठं बसली? घोड्याच्या पाठीवर. आणि मग त्या घोड्याला आता भूक लागली. सरांच्या घोड्याला काय झालेली आहे? भूक लागलेली आहे. सरांच्या घोड्याला काय लागली बाळा? भूक. मग सरांनी काय केलं? सर गेले शेतात. सर कुठे गेले? शेतात. घोड्याला खाऊ आणण्यासाठी. कशासाठी गेले? घोड्याला खाऊ आणण्यासाठी. मग शेतात जाऊन सरांनी घोड्याला खाण्यासाठी कापला घास. काय कापला? घास. घास कापला. घास कापता कापता सरांना खूप दम लागला. तुमचे सर दमले आता घास कापता कापता. आणि मग सरांना काय आला? घाम. सरांना आला घाम. आणि मग हा घास कापत असताना सरांच्या हातामधली एक वस्तू हरवली. कोणती वस्तू हरवली असेल रे? घड्याळ. आपल्या हातामध्ये असतं घड्याळ. मग ते घड्याळ सरांच्या हातातलं हरवलं. मग बघा आता आपण किती शब्द शिकलो. सरांचं हे काय आहे? घर. घराच्या समोर कोण बांधलाय? घोडा. घोड्याच्या पायामध्ये काय आहे? घुंगरू. घोड्याच्या पाठीवर कोण बसलंय? घाट. मग सर घोड्याला भूक लागल्यावर काय आणायला गेले? घास. घास कापता कापता सरांना काय आला? घाम. आणि घास कापत असताना सरांच्या हातामधलं काय हरवलं? घड्याळ. मग बघा आता या प्रत्येक शब्दामध्ये पहिला अक्षर बघायचा सर्वांनी. नीट बघा. एकसारखंच दिसतंय का रे पहिलं अक्षर? हा, हे पहिलं अक्षर आहे. या अक्षराचा आकार बघा असा आहे. याला काय म्हणायचंय? घ. या अक्षराला काय म्हणायचं? घ. मग हे घ अक्षर कसं काढायचं ते आपण आता शिकूया. कसं काढायचं बघा. तर अर्धी वाटी काढूया. अर्धी वाटी जोडूया. उभी रेष मारूया. होणाऱ्या अक्षराला घ म्हणूया. अर्धी वाटी काढूया. अर्धी वाटी जोडूया. होणाऱ्या अक्षराला घ म्हणूया. म्हणा सर्वांनी. अर्धी वाटी काढूया. अर्धी वाटी जोडूया. होणाऱ्या अक्षराला घ म्हणूया. आलं का लक्षात? मग आपण कोणता अक्षर काढायला शिकलो आज?
घ अक्षर काढाय पण शिकलो आणि वाचायला पण शिकलो की नाही? लक्षात राहील का तुमच्या हे अक्षर मग? छान, ओके, छान.